पुढील यतोची सन्मान होतोय रायगड जिल्हा कबड्डीला साता समुद्र पलीकडे पोहोचवणारा व्यक्तिमत्व रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सर्व सन्माननीय आदरणीय धडाकेबाज व्यक्तिमत्व अलिबाग तालुक्याची आन बान शान सन्माननीय अस्मत पाटील साहेब अर्थात पप्पूशेठ पाटील यांचा यतोची सन्मान मी विनंती करते मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय अस्मत पाटील साहेबांचा सन्मान करायचा आहे। जोरदार टाळ्या होऊन जाते डीजे ऑपरेटर। हा सन्मान होते तुमचा, हा सन्मान होते तुमच्या कर्तृत्वाचा, हा सन्मान होते रायगडच्या डॅशिंग व्यक्तिमत्वाचा। सन्माननीय आदरणीय अस्मत पाटील साहेब रायगड कबड्डीचे सर्व धन्यवाद साहेब। आणि त्यांच्या माध्यमातून नवजीवन युवक क्रीडा मंडळ पेजारीला 120 फूट गॅलरी देण्यात आली आहे। त्याचा उद्घाटन सोहळा सुद्धा पार पडलेला आहे। टाळ्या वाजवून जाऊ द्या दानशीर व्यक्तिमत्वासाठी, सन्माननीय व्यक्तिमत्व। धन्यवाद साहेब। पुढील हेतूची सन्मान आदरणीय सौ चित्रताई पाटील जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सहकार्य खरोखर एक धडाकेबाज व्यक्तिमत्व अलिबागची रणरागिणी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। असं सौ चित्रताई पाटील यांचा यथोचित सन्मान मी विनंती करतोय। अनिता पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या। मायेची वस्ती शाल प्रेमाचं प्रतिपुष्प या स्पर्धेची गोष्ट चित्रताई पाटील, अनिता पाटील आणि विनया पाटील यांच्या शुभ हस्ते धन्यवाद। पुढील हेतूची सन्मान माजी सरपंच वाघोडे ग्रामपंचायत आदरणीय जगदीश पाटील आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे खजिनदार यांचा हेतूची सन्मान केला जातोय। स्वीकार व्हावा हीच विनंती आहे। जगदीश पाटील सर मी विनंती करतोय मकरंद ठाकरे साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल। स्वीकार व्हावा हीच विनंती आहे। जगदीश पाटील सर माजी सरपंच वाघोडे ग्रामपंचायत। पुढील यथोचित सन्मान आपल्या आई वडिलांप्रमाणे सामाजिक क्षेत्रात आपण सुद्धा भरपूर पुढे जावं असं नेतृत्व सन्माननीय कुमार अर्णव अस्मत पाटील युवा नेते बीजेपी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। अर्णव अस्मत पाटील यांच्यासाठी मी विनंती करतोय धीरज पाटील आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करावा। खरोखर धीरज ठाकरे साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते कुमार अर्णव अस्मत पाटील यांचा यथोचित सन्मान करायचा। युवा नेते भारतीय जनता पार्टी धन्यवाद। आपल्या आई वडिलांप्रमाणे आपणही अशी कुटुंब क्षेत्री होऊन रायगडच्या कानाकोपऱ्यात नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात निश्चितच नाव पोचवाल हीच ईश्वराची प्रार्थना। धन्यवाद। खरोखर मंडळासाठी असणारं प्रेम निश्चितच दिसेल। पुढच्या वर्षी सर्व रसिकांना बसण्याची व्यवस्था होईल। 120 फूट गॅलरी ज्यांच्या माध्यमातून भूमिपूजन सुद्धा झालं असा विकासाचा झंझावर सन्माननीय आदरणीय अस्मत पाटील साहेबांसाठी टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या। आणि त्याच्या पुढची सुद्धा गॅलरी निश्चितच पार पडली जाईल। अशा या व्यक्तिमत्वाचा खरोखर मनस्वी आभार, मनस्वी आभार, मनस्वी आभार। असंच प्रेम या मंडळावर राहू द्या, वाढलं तरी हरकत नाही। धन्यवाद साहेब। तर पुन्हा एकदा घेऊन जातोय मैदानाकडे रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनने अनेक नियमावली बनवली, त्याची खरी अंमलबजावणी या मंडळाच्या माध्यमातून झालेली आहे। स्पर्धा अंतिम टप्प्यात सेमीफायनलचा थरार। सन्माननीय आदरणीय अस्मत पाटील साहेब अर्थात पप्पूशेठ पाटील साहेबांकडून या स्पर्धेला रोख रक्कम 10,000 रुपयाची दिली जाऊ द्या। टाळ्यांचा कडकडाट होऊन जाऊ द्या। धन्यवाद साहेब।
लक्ष असतं. तर भैरवनाथ पेजारी संघाचा अनेक वर्षाचा अनुभव त्याच्या पाठीशी त्या खेळाडूला रोखला गेला. वारू रोखलाय, गारद केलाय चेतन म्हात्रे. ज्ञानेश्वर कोल्हे कमालीचा संघर्ष मैदानात. जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है, जिंदगी की इम्तिहान अभी बाकी है. अभी तो नाती है मुट्ठी भर जमीन, अभी तो पूरा आसमान बाकी है. ज्ञानेश्वर कोल्हे 3, भैरवनाथ पेजारी 5. परंतु कोल्हे संघ माघार घेणार नाही. चढाईची धुरा ओलीच गोल. आशिष पाटील प्रयत्न करेल संघाला विजयाकडे घेऊन जाण्याचा. तर क्रीडांगण नंबर 2 वर गणेश दिवला, जय हनुमान धेरण असा हा सामना आपण पाहताय. रायगड जिल्ह्यातील तमाम रसिक वर्ग आज खुश असणार, कारण 12च्या आत कारण फायनल तुम्हाला पाहायला मिळते. बरोबर हे भाग्य आहे सर्व रसिक मायबाप. लाजवाब चढाई. क्रीडांगण नंबर 2 वर रोखला, 3 वर रोखला गेलाय वारू आमिर धमाल या राष्ट्रीय खेळाडूचा. सुपर टॅकल 2 गुण, जय हनुमान धेरण. जो पानी से नहाता है वो लिबास बदलता है, जो पसीने से नहाता है वो इतिहास बदलता है. आपण इतिहास वाचायला नाही, इतिहास रचायला जन्माला आलोय हे विसरून जाणार नाही. गावासाठी योगदान आपण देत आहात. आदित्य म्हात्रे हा प्रलयकारी वेग तांडव करतोय मैदानात. गुणफलक 5-6. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, कोण माणूस मोठा असतो? ही माणसं रात्री अपरात्री माणसाच्या मदतीला धावून जातात. रात्री 12 वाजता कॉलेज चालतात. कोण माणूस मोठा असतो? माणूस पैशाने मोठा म्हणजे मोठा माणूस नाही हो. माणूस शरीराने मोठा म्हणजे मोठा माणूस नाही हो. माणूस मनाने मोठा पाहिजे. आदमी ना कद से बड़ा होता है ना पद से बड़ा होता है, जो दूसरों के मुसीबतों में खड़ा होता है वही सबसे बड़ा होता है. असे व्यक्तिमत्व व्यासपीठावर विराजमान. वादळी खेळी. नंतर पाटील सर, आदित्य म्हात्रे सुपर टॅकलची नामी संधी. लोण्याचा मोजा करतोय. मी म्हटलं ज्ञानेश्वर कोल्हे सुरुवातीला कोसळतो नंतर उसळतो. धन्यवाद सन्माननीय आदरणीय जगदीश पाटील सर, अस्वाद पाटील साहेब, सन्माननीय चित्रताई पाटील, अर्णव पाटील, धन्यवाद. आपण उपस्थित राहिला या कार्यक्रमात शोभा पण वाढवलेली आहात. लाजवाब
तर दुसरीकडे पाहायला मिळेल भैरवनाथ पेझारी, जी आघाडी काही मिनिटातच घेतली होती. प्रतीक म्हात्रे चढायची बुरा, क्रीडांगण नंबर 3. आयुष्याच्या रणांगणात कोणी कायमचा स्टेबल नसतो. हातातून गेलेली मॅच सुद्धा भिरकवण्याचा प्रयत्न खेळाडू करत असतात. Want to grow your Salesforce admin skills in 10 minutes or less? एक गुणांची आघाडी क्रीडांगण नंबर 3 वर जय हनुमान धेरड. आज दोन्ही सेमी फायनल जबरदस्त होती. ज्ञानेश्वर स्पर्धेसाठी आपण जर विजयी झालात आणि अंतिम सामन्यात मजल मारली तर रोहन म्हात्रे डोलवी उपसरपंच साहेब यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक. आशिष म्हात्रेवर पूर्ण दारोमदार. शांत बसलेल्या वाघाला दुबला समजू नका. फाडून काय तुम्हाला हाताला त्याच्या लागू नका. अर्थात
अभिमन्यूला चक्रव्यूहात अडवण्यासाठी कौरवांनी चारही बाजूने वेढा घातला होता आणि अभिमन्यू चक्रव्यूहात अडकला, परंतु या रेडरला चक्रव्यूह अडकवला जाणार का? भैरवनाथ पेझारी कृष्ण युक्ती आपणास वापर करावा लागेल. युधिष्ठिरासारखी संयम क्षमता बाळगावी लागेल. डिफेन्स काही न करता योगेश्वराची मात्र चुकीला माफी नाही. भेदकता पाहायला मिळाली. पाठी राख्यांच्या डोळ्यातून गंगा जमुना निश्चित पेझारी संघाला हो हो आदित्य म्हात्रे रोगलाय पाल्या सुपर डकाल भैरवनाथ पेझारी वादली फेरी 17-11 11-17 विजयाचं शिवधनुष्य कोण पेरणार? कुणाच्या नावावर आणि कोण या स्पर्धेचा फायनल सम्राट होईल? पुन्हा एकदा चेतन म्हात्रे हे हत्यार त्यांचा वापर केला जाईल मैदानात. हो हो क्रीडांगण नंबर 3 वर एक हाय व्होल्टेज मुकाबला. जय हनुमान धेरण गणेश दिवला शकुनीची चाल अचानक आक्रमण होईल असं चित्र दिसतोय. भविष्याचा अंदाज जर घेतला तर महाभारतातील सहदेव निश्चितच सर्वांना आठवेल. काय कृष्णनीती असेल. हजारोच्या संख्येने रसिक वर्ग सेमीफायनलचा आस्वाद घेत असताना पाहायला मिळते. भीष्माची अनुभवी भूमिका लीडर डिफेंडर कोण होईल? पांडवांची एकजूट हो पाहायला मिळते कोळवे संघाकडून. हो हो ज्ञानेश्वर कोळवे. फक्त काही पावले आपण लांब आहात. डोलवी उपसरपंच रोहन अरुण म्हात्रे यांच्याकडून ऑफर आहे. ज्ञानेश्वर कोळवी जर विजय झाली तर 2000 रुपये रोहन म्हात्रे तसेच हरिओम सर डोलवी यांच्याकडे सुद्धा ऑफर आहे. घणाघाती हल्ला सुपर टॅकल टाळ्या होऊन जाऊ द्या. आदित्य म्हात्रे रात्रीच्या आपल्याला चांदण्या 2 वेळा दाखवल्या तो काही क्षेत्ररक्षण आहे. समुद्र शांत आहे. समुद्रात कोणी पोहावं कोणी उड्या माराय किंवा मासे पकडे परंतु समुद्र शांत आहे. तेव्हा समुद्रात जर लाट आली ना मोठे मोठे जहाज पाण्याखाली जातात. 18-13 तिकडे दिवला विरुद्ध धेर.
आनंदाला पूर आला 18-13 माघार पुन्हा एकदा सुवर्ण संधी आहे सुपर टॅकल होऊ शकेल तुषार पाटील आहे अनुभवी खेळाडू शेवटची 2 मिनिटं रसिकांनो क्रीडांगण नंबर 3 गजबजलंय सम गुणांवर हृदयाचे टोके वाढतील झटका येण्याची दाट शक्यता आहे क्रीडांगण नंबर 3 सम गुणांवर 5-5 रेडकडे सामना जाईल का मावला आम्ही वादळ आम्ही या मैदानात निर्माण केले वादळ काय म्हणावं या गेलीला अनबिलिव्हेबल ॲडव्होकेट प्रतिज्ञा निलेश पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक कोपरा रक्षकाला भैरवनाथ पेजर 19-13 आणि प्रयत्न छान होता मात्र वेळ हातातून निश्चित झालेले भैरवनाथ पेजारी पण सुपर टॅकल करून रसिकांची मन आपण अधिराज्य गाजवलंय रसिकांच्या मनावर क्रीडांगण नंबर 2 वर काय घडलंय 3 वर सम गुणांवर सामना पाहायला मिळतोय अनिल पाटील वय वर्ष 45 काय ध्येय यष्टी लावली मेहनतीच्या जोरावर अधिराज्य गाजवणार असा हा अनिल पाटील वीस घेणार की माघार येणार
उपसरपंच रोहन म्हात्रे यांच्याकडून 2000 पारितोषिक जमा करा. तसेच हरिओम शेठ म्हात्रे ज्ञानेश्वर कोलवे विजयी झाला तर 4,000 रुपये आपल्याला ज्ञानेश्वर कोलवे संघाला द्यावे लागतील. चला ज्यांनी वापर आणली त्यांनी जमा करून घ्या. सुपूर्द करा ज्ञानेश्वर कोलवे संघाकडे. श्रीराम रामलपाडा आपण क्वार्टर फायनल मध्ये पराभूत झाला. आपला सन्मान केला जातोय. मी विनंती करतोय सन्माननीय सुधीर पाटील साहेबांना आपण कमलपाडा सन्मान संघाला सन्मानित करायचं. क्वार्टर फायनल जबरदस्त खेळी. धन्यवाद. जिल्ह्यातील कोणतीही स्पर्धा असो युट्यूबच्या माध्यमातून सकाळी 5-6 वाजेपर्यंत पूर्ण स्पर्धा पाहणार आणि आम्हाला सुद्धा मार्गदर्शन करणार असे गुरुवर्य सन्माननीय जे पाटील साहेबांचा अर्थात सरांचा शुभागमन या स्पर्धेला झालेला आहे आणि या स्पर्धेला 4 चांद लागलेले आहेत. धन्यवाद. जो सामना झाला श्री गणेश दिवला विरुद्ध धेरण यामध्ये श्री गणेश दिवला 1 गुणाने विजयी. धन्यवाद. तर अंतिम सामन्यासाठी फायनलच्या वेळेसाठी पहिला पुकार ज्ञानेश्वर कोलवे गणेश दिवला. आपला पहिला पुकार आपण जय करायचा आहे. रसिकांना जागा मिळेल तिथे
लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. सर्व सामनाधिकाऱ्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे. मी अजित पाटील पंच अजित पाटील यांना विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. अजित पाटील यांचा सन्मान करतील जे पाटील सर. पुढील सन्मान आहे बाळाराम तळे. पंकज पाटील. यापुढे सन्मान आहे धनंजय म्हात्रे. धनंजय म्हात्रे साहेब. यापुढे सन्मान आहे चेतन पाटील. यापुढे सन्मान आहे चेतन पाटील. पुढील सन्मान पंच गजानन पाटील.
ठेवा